हाय गाइस, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे घोड भाजी। मी 4-5 पाण्याने धुवून घेतली आहे स्वच्छ आणि कट करून घेतली आहे। आणि याच्यामध्ये लागणारे साहित्य मिक्स डाळी घेतल्या ते स्वच्छ धुवून घेतले आहे मी। थोडा लसूण घेतला आहे, 3-4 मिरच्या घेतल्या आहे त्या कट करून घेतल्या आहे। गाजर, मीडियम साइजचा टमाटर, मीडियम साइजचे 2 कांदे घेतले आहेत ते मी लांब लांब कट करून घेतले आहे। मध्ये तेल गरम झालं आहे छान। आता आपण याच्यामध्ये लसण आणि मिरची टाकून देऊ। लसण आणि मिरची झाली आहे। आता आपण हे साहित्य पूर्ण याच्यामध्ये टाकून देऊ। टमाटर, गाजर आणि कांदा हे छान होऊ देऊया आणि थोडेसे शेंगदाणे पण टाकून देऊया। बघा गाइस, आता हे साहित्य पूर्ण झालं आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया। मसाले तिखट, हळद, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घेतली आहे मी। हे मसाले आपण हे पूर्ण याच्यामध्ये टाकून देऊ आणि 1 मिनिट पुन्हा होऊ देऊया। बघा गाइस, मसाले झाले आहे। आता आपण ही भाजी टाकूया, घोड भाजी। मसाल्यांमध्ये छान ती घोड भाजी झाली आहे। आपण आता याच्यामध्ये डाळ टाकूया, ती छान एकत्र करून घेऊ। डाळ आणि घोड भाजी हे छान मसाल्यामध्ये झाली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 गडवा पाणी पूर्ण टाकून देऊया। कुकरचं झाकण बंद करून 3 ते 4 शिट्ट्या होऊ देऊया। बघा गाइस, आता ही डाळ झाली आहे छान घोड भाजी। तर कशी वाटली तुम्हाला ही घोड भाजीची रेसिपी कमेंट करून कळवा। लाईक करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू।